गणा धावरे मला पावरे पीओपी मध्ये तुम्हाला डिझाइन वगैरे गणपती बाप्पाच्या फिनिशिंग वगैरे मिळालं। गणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती जवळ 100 ते 150 मूर्त्या फक्त डिस्प्लेला इथे लावलेल्या आहेत। तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाव तुझं ठसू दे। आखणी आहे ना डोळ्यांच्या आणि जो बॉडी कलर त्याने जो भुलवलाय ना ते या कारखान्यातनं हालायचं वाटत नाही। गणा धावरे मला पावरे गणा धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे। पण गणपती पण मी इथूनच बुक करते। खरं सांगू तर दुसरे कुठे जाण्याची इच्छाच होत नाही कारण नमस्कार मंडळी, मी उमेद करी तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोहली यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी आता आलोय मी पेन हमरापूरमध्ये जगप्रसिद्ध असलेला पेन हमरापूर गाव या गावामध्ये आलोय मी आणि आत्ता आलोय ते म्हणजे प्रणव आर्ट्स या कारखान्यामध्ये आलोय। या कारखान्यामध्ये दरवर्षी मी येत असतो आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात। तुम्हाला दरवर्षी मी दाखवतो। आज पण आलोय, आज पाऊस थोडा कमी आहे त्याच्यामुळे बरा वाटला आज येऊन। चला जाऊया आतमध्ये, बघूया कुठल्या व्हरायटीज मध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतात। जाऊया, आपण जो ओनर आहे त्याच्याशी पण बोलू, सगळं काय माहिती करून घेऊ। तर चला पटापट जाऊया। गणपती बाप्पा मोरया जो हे पेन मध्ये त्याचा पोस्टर आहे बघा समोर। आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे समोर, नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा। प्रणव आर्ट्स मध्ये सुरुवातीलाच बघताय मस्त एकदम मूर्ती ठेवली। किती फुटाची मूर्ती असेल तुम्ही कमेंट करून सांगा, कारण भरपूर मोठे आहे। डिस्प्लेला भारी वाटतं एकदम। या साईडला बघा दगडूशेठ हलवाईची मूर्ती पेट्यामध्ये मूर्ती बघताय, मस्त एकदम सजवली, एकदम मस्त बघा। रुद्राक्षांच्या माला घातल्या, एकदम मस्त वाटते। कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा। या साईडला बघता ब्लॉग शूट चालू आहे रोशनचा। झाला काय बोलतोय, फिनिशिंग बाकी आहे काय? डिस्प्ले पूर्ण भरलाय बघा, पूर्ण डिस्प्ले भरलेला आहे बघा। कारखाना पूर्ण खचाखच भरलाय आणि एकदम मस्त गणपती, छान गणपती दिसतात। या साईडला छोटा गणपती, या साईडला मोठा गणपती आहेत। आता एक एक करून तुम्हाला सर्व गणपती दाखवत आहे। व्हरायटीजमध्ये मूर्ती आहेत आणि एकदम मस्त सजवलेले आहेत, दाखवतो तुम्हाला आता। तर मंडळी आपल्यासोबत आता स्वप्नील दादा आहे, त्याचा हा कारखाना आहे। तर दादा काय सांगाल तुमच्या कारखान्याबद्दल? किती फुटापासून किती फुटापर्यंत तुमच्याकडे मूर्त्या भेटतात? तसं डिस्प्लेला आपल्या इथे आपण मिनिमम 5 फुटापर्यंत लावतो, साधारणतः आपण 7 फुटापर्यंत पेंटिंग करतो। आणि जास्त मोठं घेत नाही, ते उचलायला प्रॉब्लेम येतो। आणि पीओपी मध्ये बनवतात की शाडू मूर्ती? पीओपी मध्ये जास्ती प्रमाणात पीओपी। आणि पीओपी मध्ये तुम्हाला डिझाइन वगैरे गणपती बाप्पाच्या फिनिशिंग वगैरे मिळालं, एवढ्या शाडू मध्ये नाही मिळत। जेवढी पीओपी मध्ये फिनिशिंग भेटते तेवढी आणि पीओपी मध्ये जेवढ्या व्हरायटी आहेत ना तेवढ्या शाडू मध्ये नाही आहेत। एक आता मूर्ती आम्हाला दाखवा, म्हणजे मूर्तीमध्ये पण प्रकार असतात बरोबर ना? आता मूर्ती बघा 3 फुटाची आहे। याला ब्राह्मण असं नाव आहे बाप्पाचं। ब्राह्मण पोज आहे, त्याला ब्राह्मण पोज बोलतात। कलर शेड वगैरे बघा, बॉडी कलर बघा, वेगळ्या प्रकारचा आहे, युनिक एकदम। हा 3 फूट आहे, शिवरेकर। आणि तुम्ही बघाल ना प्रत्येक गणपती एक वेगवेगळ्या रूपामध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, आणि त्याची नाव पण अलग आहे बरोबर? नाव म्हणजे पॅटर्नचं नाव अलग असते काय ना? असं काय नाही, गणपती बाप्पा एकच आहे, परंतु कसं आहे ते आम्हाला कस्टमर रूपामध्ये प्रत्येक कोण फर्निचरवर असतो, कोण गादीवर बसलेला असतो, कोण चौरंगावर, कोण कमलावर असतो, तशा प्रकारचं तसं नाव असतं गणपती बाप्पाचे। त्या नावाप्रमाणे पण ओळखले जातात। गणपती आता लालबाग राजा, दगडूशेठ हलवाई, प्रत्येकाचं टिटवाल हे कॉमन नाव आहेत। पण बाकीचे त्याचा कसं आहे, हा आता समज फर्निचरवर आहे, ते एक कमलावर तिकडे आहे। आता हा त्रिशूल घेऊन हातामध्ये आहे। आता ह्याला त्रिशूलवाला बाप्पा, त्रिशूल
मस्त वाटतंय बघा. त्रिशूल घेऊन हा हे बाप्पाची मूर्ती बघा एकदम हा टिटवाला काय बोलतात टिटवाला टिटवाला मस्त वाटते. एकाच कलर मध्ये कॉम्बिनेशन ती 2.5 फुटामध्ये कैची काय नाव आहे कैची तिला बोलतात कैची बाप कैची म्हणजे ते मांडी घालून आहे ना क्रॉस हां आणि शेला बघा एकदम मोठा असा पॅटर्न मस्त केलेला आहे. एकाच ब्लू कलर मध्ये पूर्ण जी मूर्ती आहे ती ब्लू कलरच्या शर्ट मध्ये सजवलेली आहे बघा. हिऱ्यांचा काम एकदम मस्त केलेला आहे. त्याच्यावरती बघा या बोलचं नाव काय ते निकेटमध्ये आहेत ते गणपती हां निकेट आखणी बघा याची मस्त एकदम. ही मूर्ती बघा हा एक दंत कलर बघा बॉडी कलर एकदम युनिक. साईडला बघा प्रत्येक पॅटर्न मध्ये गणपती आहेत आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या पण व्हरायटीज मध्ये तुम्हाला इथे बघायला भेटेल. या साईडला पण बघा हा कुठला पॅटर्न हा 3 फुटाचा लंबोदर आहे 3 फुटाचा लंबोदर आहे बघा. हा पेशवा आहे पेशवा आपण आता चौरंगवरच बसलेलं बापा हां मस्त वाटते इथं मूर्ती. इकडे दगडूशेठ आहे दगडूशेठ आहे बघा. दगडूशेठ आहे बघा मस्त. हिऱ्यांचा काम जो केलेला आहे ना दगडूशेठवर कवड्यावर मस्त वाटतं. त्याला पण खूप मेहनत म्हणजे टाइम जातो डायमंडवर करायला. डायमंडवर ना दगडूशेठचा कामच जास्त असतो कारण त्याला पूर्ण डायमंडवर आणि पण करण्यावर पण आहे कारण की कसं आहे आम्ही तो डिस्प्ले करतो ना त्याला 2-3 दिवस घालतो एक गणपती बनवायला कारण की कुठला कपडा मारायचा कसा कस्टमर जो डिस्प्लेला गणपती बघते हा तोच चॉईस मग त्याच्यामुळं टाईम देतो डिस्प्लेसाठी. बरोबर कसं पण डायमंड वर्क नाही करत जे मॅचेबल गणपती बाबाला होईल ना धोतर शेला वगैरे हां तसंच करतो आपण. आता हा पण पेशवा सजावट आहे मस्त एकदम. हिऱ्यांचा काम बघा मस्त एकदम. हे माऊली विठू माऊली पांडुरंगाच्या रूपामध्ये वरती पण बघा ही मूर्ती बघा कशी वाटते. बालमूर्ती बालमूर्ती हां बालमूर्ती आहे बघा. पण मूर्ती एकदम मस्त डिस्प्लेला जेवढ्या पण मूर्त्या ठेवल्यात ना एकदम भारी वाटतात. ही पण बघा माऊलीच्या रूपामध्ये हां छोटीवाली हा पेशवा आहे हा पेशवा आहे बघा. हा कुठला पॅटर्न आहे हा तोच एक दंत 2 फुटामध्ये आपण ते 2.5 फुटामध्ये बघितला हा 2.5 फुटामध्ये आहे ना. ना हा 2 फूट तो आपण 2.5 फूट तो बघितला 2.5 फुटामध्ये. अजून किती व्हरायटीज मध्ये तुमच्याकडे अजून आपल्याकडे आतमध्ये पण आहेत भरपूर आतमध्ये पण आहेत भरपूर आहे. हा कुठला आपण काय करतो गणपती पॅटर्न आहे कुठला हा नवीन युनिक आहे तर मला पण नाही त्याचं नाव नाही माहिती पण आता पॅटर्न आहे बघा 2025 चा नवीन पॅटर्न आहे बघा. सर्वच पॅटर्न नवीन पण हा अलग आहे. अलग आहे काहीतरी नवीन वाटलं मला पण हां कसं असं मार्केटमध्ये गणपती व्हरायटी भरपूर असतात पण ते आपण सर्व डिस्प्ले लावू शकत नाही त्यातून आम्ही एक एक चॉईस करतो आणि ते डिस्प्ले लावतो आम्ही हां. म्हणजे लोकांना पण काही कस्टमर येतात की हां म्हणजे आता जरी तुम्ही बघितलं तरी 100-1 मूर्ती आपल्याकडे व्हरायटीज आहेत. बरोबर हां मग कस्टमर येतात की अजून पाहिजे तर त्यांना आम्ही सांगतो की एवढं आम्ही लावू शकत नाही जे आम्हाला चॉईस होतात ते आम्ही इथे घेऊन येतो. तुमच्या आता प्रत्येक चॉईस अलग आहे कुणाला कपल वाईज गणपती लागतात त्याचा शंकर पार्वती लागतो ते तर डिस्प्ले लावू शकत नाही आपण मग ते आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही चॉईस करा आणि तुम्ही घेऊन या कच्चा मूर्ती आपण ते तसं तुमचं काम आहे तसं देऊ हां जसं काम आहे तसं देऊ आपण. तर तुम्ही बाहेरनं मूर्ती आणलीत तरी आपण त्याचं काम करून देऊ शकतो. सर्वच मूर्ती आपण डिस्प्ले नाही लावू शकत त्यातून आम्ही चॉईस करतो चांगल्या चांगल्या मूर्त्या म्हणजे ज्या डिझाईन वगैरे आहेत त्या ते लावतो आपण. हे बघा दगडूशेठ हलवायची दगडूशेठ वाटते बघा पेटेमध्ये आहे मूर्ती आणि व्हाईट कलरचा धोतर आहे मस्त वाटते बघा. आता सध्या बुकिंग चालू आहे की कशी आहे चालू घरगुती बुकिंग आपण चालूच असतो आता होलसेल बंद केला होलसेल हां 2-3 महिन्यातच बंद करतो कारण की आपण जास्त काम नाही घेत आणि आपलं काम प्रॉपर आपण करतो जो आहे तसंच काम देतो आपण त्याच्यामुळं
काम घ्यायचं आणि कसं पण त्याचं नाव आपलं नाही खराब करायचं. जो आपला डिस्प्लेला असतो तोच काम आपल्याला द्यायला लागतो. त्याच्यामुळे 2-3 महिन्यात आपण काम बंद करतो. आता घरगुती होलसेलसाठी कोणी कॉल करू नका. आणि कच्चा काही जण म्हणजे ग्राहक कसे असतात कच्च्यासाठी फोन करतात. आपण कच्चा वगैरे नाही विकत, आपण फक्त पेंटिंगची मूर्ती आहे तसंच. आणि आता घरगुतीच फक्त होलसेल बंद घरगुती चालू आहे. आता आतमध्ये आले, आतमध्ये पण पूर्ण डिस्प्ले सर्व डिस्प्ले भरलेले आहेत. कृष्णाच्या रूपामध्ये बॉडी कलर बघा एकदम मस्त. हे पण बघा पूर्ण व्हाईट कलर मध्ये सर्व जे हिऱ्याचा काम आहे, धोतर आहे, मुखवटा आहे, सर्व व्हाईट कलर मध्ये केलेलं आहे बघा. किती मूर्त्या लावशील डिस्प्लेला. मस्त मस्त मूर्ती आहेत. हे बघा आता लालबागच्या राजाची मूर्ती पूर्ण एकदम येल्लो कलरमध्ये, हिऱ्यापासून धोतरापर्यंत आहे, पूर्ण येल्लो कलरमध्ये आहे बघा सजावट त्याची. आणि मुखवटा बघा एकदम मस्त वाटते, बॉडी कलर वगैरे एकदम मस्त. ही बघा हिऱ्यांनी पूर्ण सजवलेला आहे मुखवटा, मस्त एकदम वाटते बघा. तर मंडळी आता आम्ही आलेलो प्रणव आर्ट्समध्ये. आता प्रणव आर्ट्समध्येच आहे. आम्ही बघत आलो, म्हणजे जवळ वशनी पाट्यापासून मी सुरुवात केली कारखाना बघायला. वशनी पाट्यापासून सुरुवात केली ते आता आहे मी जोहे कलवे सोडला, आता जोहेमध्ये आलोय. म्हणजे बघत सगळं कारखाना आलो. पण जो या प्रणव आर्ट्समध्ये ज्या डिस्प्लेला जेवढ्या मूर्त्या मला बघायला भेटल्या ना, त्या कुठंच नाही बघायला भेटल्या. कारण जवळ 100 ते 150 मूर्त्या फक्त डिस्प्लेला इथे लावलेल्या आहेत प्रणव आर्ट्समध्ये. आणि प्रकारच्या मूर्त्या आहेत, तुम्हाला जशा पाहिजे. म्हणजे लोकांना कसं पाहिजे असे प्रत्येक व्हरायटीमध्ये, प्रत्येक रूपामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये आणि प्रत्येक टाईपच्या मूर्त्या लोकांना पाहिजे असतात बघायला डिस्प्लेला. तर त्यांनी हे इथे ठेवलेले आहेत बघायला. एकदम खूप सुंदर छान वाटतात. जर तुम्हाला यायचं असेल आणि जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर आता तुम्ही येऊ शकता. घरगुती म्हणजे ज्या घरात मांडतो आपण मूर्त्या, घरगुती मूर्त्या, त्या इथे तुम्हाला काहीतरी 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला इथे भेटून जातील. मस्त एकदम कारखाना आहे.
आणि दादाचा स्वभाव पण एकदम मस्त आहे. तुम्ही आलात तर मला जसं पाहिजे तशा मूर्ती आहे इथं तुम्हाला दाखवेल. तुम्ही जर कुठला स्क्रीनशॉट काढून इंस्टाग्राम बोला, फेसबुक बोला, त्यावरून स्क्रीनशॉट काढून तुम्ही दादा येऊन दाखवलात तर त्या प्रकारची मूर्ती तुम्हाला अवेलेबल करून देईल तो. दादा मस्त वाटलं भेटून आज. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. रोशन दादा आहे ना 3 वर्षे म्हणजे आता 3रं वर्ष माझ्याकडनं गणपती. हां, पण आता आमचा कसं असतो की आम्ही डिस्प्ले वाढवण्याच्या प्लॅनमध्ये असतो, पण तेवढी जागा शॉर्ट होते त्याच्यामुळे वाढू शकत नाही. आम्हाला वाटतं की अजून व्हरायटी आपण लावल्या पाहिजे, पण तेवढं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं आम्ही करतो. जास्तीत जास्त घरगुती 2 फूटपर्यंत ठेवतो, 1.5 फूट क्वचित ठेवतो, 1.5 फूट तो होलसेलसाठी देतो. तर मंडळी, हमरापूरमध्ये जोह्या गावात नक्कीच जर मूर्तीतला जो जिवंतपणा आहे ना तो जर बघायचा असेल, म्हणजे आता प्रत्येक मूर्तीवर निरीक्षण करा, जो डोळ्यांमध्ये जो आखणी जी केलेली आहे ते एकदम जिवंत वाटते. आणि दादांच्या कारखान्यावर नक्कीच प्रणव आर्ट्समध्ये नक्कीच भेट द्या. आणि नाही तुम्हाला पसंत पडली सांगा. रोशन दादाने पण सांगितलं की मला कमेंट येतं की महाग का मूर्ती. त्यांना मी सांगितलं मूर्त्या पण महाग असतात, कामाच्या वस्तू पण आपल्या महाग असतात आणि काम पण तसं असतं आपलं. म्हणजे मी त्यांना आवर्जून बोलतो की तुम्ही जर याल ना की तुम्हाला वाटेल की मूर्तीचं काय काम आहे तो. ऑनलाईन ऑर्डर करण्यापेक्षा प्रत्यक्ष मी पण ते बोलतो. काही जण मला बोलतो फोटो पाठवा, ते फोटोपेक्षा समोर लाईव्ह बघणं मूर्तीचं हां खूप फरक पडतो. जवळपास असं तुम्ही स्वतःहून बघायला या तेवढं तुम्हाला मूर्ती हां आपण बघतो त्या म्हणजे फोटो मधल्या आणि प्रत्यक्ष बघण्यात जाम फरक आहे. बरोबर. आणि त्या मूर्ती बघून घ्या एकदा, म्हणजे प्रेमान म्हणजे वाटते एकदम भाव. म्हणजे जसा मी आजवर आता 57 वर्ष गणपती मांडते घरात. ते सजावट माझे बघले, पण नॉर्मल धोतर कसा असतंय ते सर्वांचा हल्ली सेम आहे, पण जे आखणी आहे ना डोळ्यांच्या आणि जो बॉडी कलर त्याने जो भुलवलाय ना ते या कारखान्यातनं हालायचं वाटत नाही. एकदम काम मस्त. आणि नक्कीच या बघून व्हिडिओ बघून नक्कीच या कारखान्यावर भेट द्या. धन्यवाद दादा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. वशिनीपासून बघत आलो. तुला या कारखान्याने का यावायचं वाटलं? कारण मी दरवर्षी आहे ना मंडळी, दरवर्षी प्रणव आर्ट्सला व्हिडिओ तर बनवतोच, पण गणपती पण मी इथूनच बुक करते. खरं सांगू तर दुसरे कुठं जाण्याची इच्छाच होत नाही. कारण इथं वेंकू जसा बोलला ना, तर इथं आल्यानंतर मंडळी मी गॅरंटी देऊन सांगते की गणपती बघितल्यानंतर तुम्ही इथून गणपती बुक न करता जाऊ शकत नाही. इतके भारी आणि इतके आकर्षक आहेत ना गणपती की तुम्ही गणपतीच्या प्रेमात पडाल. गणपतीची आखणी असो किंवा त्याचे डोले असे असतील ना की गणपती जणू करून तुमच्याकडे बघतोय. तुम्ही गणपतीचं दर्शन घ्याल ना तेव्हा तुम्हाला समजेल की गणपती नक्की तुमच्याकडे बघते बरोबर. आणि ते डोले नसून असे वाटतात की ते डोले नसून असं वाटतंय की लेन्स लावल्यात, जे लेन्सेस लावतात ना डोळ्यामध्ये सेम असा वाटतंय. तुम्ही नक्की एकदा कारखान्याला व्हिजिट करा. आता मी करतोय ते म्हणजे माझा गणपती बुकिंग, तर बघते की नक्की कुठला मला आवडतं. तर चला मंडळी, आज मी आलेलो पेन हमरापूर गावामध्ये आणि आज आपण भेट दिलेली प्रणव आर्ट्स या कारखान्याला. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गणपती कसे वाटले पूर्ण म्हणजे सगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला या कारखान्यामध्ये गणपती बघायला भेटले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.